कोरोची गावातील काँग्रेस निष्ठावंत कार्यकर्ते, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ प्रेमला पाटील व युवा नेते दीपक पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे। गावामध्ये काँग्रेस जिवंत ठेवण्याचे काम या पाटील कुटुंबियांनी केले होते। त्यांच्या भाजप प्रवेशामुळे गावातून काँग्रेस मुक्ती होण्यास सुरुवात झाली असल्याची चर्चा गावात जोर धरू लागली आहे। कोरोची गावातील राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपक पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य सौ प्रेमला पाटील व त्यांचा मुलगा युवा नेते सौरभ पाटील यांनी चिंतामणी गणेश मंदिर समोर घेण्यात आलेल्या कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद अधिकृत उमेदवार सानिका राहुल आवाडे व कोरोची पंचायत समिती उमेदवार सुमेध उर्फ सनी औळकर यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या कॉर्नर सभेवेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे व विद्यमान आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत गावातून मिरवणूक काढत वाजत गाजत काँग्रेसचे 200हून अधिक कार्यकर्ते घेऊन भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला। या सर्वांचे माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे यांनी भाजपचा स्कार्फ घालून स्वागत केला। यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते दीपक पाटील म्हणाले, कोरोची गावातील सर्व काँग्रेस कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी असून गावात विकासाभिमुख गंगा आणण्यासाठी व गावात विकासाचा डोंगर उभे करण्यासाठी आम्ही सर्वजण भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले व भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना बहुसंख्य मताने निवडून आणू। कोरोची मतदारसंघाला जिल्हा परिषद अध्यक्षपदी सानिका राहुल आवाडे यांची वर्णी लागण्यासाठी अतोनात प्रयत्न करून निवडून आणणारच असल्याचे ठाम सांगितले। तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य सौ प्रेमला पाटील यांनी कोरोची मतदारसंघात विकास हा आवाडे कुटुंबियांनी मोठ्या प्रमाणात करीत असल्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम आहोत व सर्वांनी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले।